फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे सादर करीत आहे फॅब फ्रायडे या सिरीज अंतर्गत पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सची यशोगाथा। आजच्या भागामध्ये आपण राकेश माने यांच्या बॉडी बिल्डिंगच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। राकेश माने यांचा जन्म पुण्यात 1987 मध्ये झाला। घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे राकेश माने यांना 12वी नंतर शिक्षण सोडावे लागले। घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी सलूनमध्ये काम करण्यास सुरुवात केली। त्या दरम्यानच ताडीवाला रोडच्या झोपडपट्टी भागामध्ये ख्यातनाम राष्ट्रीय बॉडी बिल्डर श्री गोलप्पा निंबाळकर होते। त्यांना पाहून राकेश मानेंना बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण झाली। पुढे जाऊन बॉडी बिल्डिंग मध्येच नावलौकिक मिळवून उत्तम कामगिरी करणे हेच ध्येय त्यांनी उराशी बाळगले आणि निंबाळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली रास्तापेठ येथील समर्थ व्यायामशाळेत व्यायाम सुरू केला। परंतु सलूनमधून मिळणारे उत्पन्न ते असे किती, यातूनच मिळालेला पैसा घर खर्चासाठी आणि चुकून उरलाच तर डाएटसाठी ते वापरायचे। अशा परिस्थितीत न खचता भरपूर मेहनत घ्यायची आणि मनाशी बांधलेले ध्येय गाठायचे एवढाच विचार करू लागले आणि पुढील काही महिन्यात त्यांचे शरीर चांगल्या प्रकारे तयार होऊ लागले आणि त्यांनी ठरवले आता स्पर्धेत उतरायचे। कमी वयातच सुरुवात केल्याने त्यांचा खेळला जाणारा वजनी गट हा 55 अथवा 60 किलोचा असायचा। परंतु वय कमी असलं तरी ते सातत्याने यश संपादन करू लागले आणि त्यात ते बरेचदा अव्वल स्थानी असायचे। पुढील काळात त्यांना दुसरे गुरु मनोज शहा यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांना बॉडी बिल्डिंग मधील बारकावे समजावून दिले आणि त्याचा त्यांना फायदा भविष्यात झाला। या व्यतिरिक्त कामगार श्री, पॅन्थर श्री, आंबेडकर श्री अशा स्पर्धाही गाजवल्या आणि यश संपादन केले। 2005 साल आपल्या सर्वांना विशेष यादगार राहील, कारण त्या साली त्यांनी पुणे श्री मध्ये प्रथम क्रमांक पटकावला। तसेच मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर म्हणूनही त्यांनाच मान मिळाला। याच वर्षी पुणे महाराष्ट्र श्रीला 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकही पटकावला आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आणि त्यांनी पुढील काही वर्ष असेच सातत्य टिकवून ठेवले, जे की बॉडी बिल्डिंग मध्ये खूप अवघड आहे। सध्या ते जिम मध्ये पुढील पिढीला बॉडी बिल्डिंग साठी तयार करत आहेत। तसेच अजूनही सलून मध्ये हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करतात। तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच चांगल्या शरीर यष्टीसाठी शॉर्टकटचा मार्ग धरू नये, त्याऐवजी उत्तम आहाराला प्राधान्य द्यावे असा मोलाचा संदेश देतात। आपल्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून न राहता इच्छा तेथे मार्ग ही उक्ती सार्थ करत आपले ध्येय उत्तम रीतीने साध्य करणाऱ्या अशा फिटनेस फॅबला आणि त्यांच्या कारकिर्दीला फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे कडून सलाम। पुन्हा भेटू अशाच एका फिटनेस फॅबला पुढच्या भागात पुढच्या फॅब फ्रायडेला। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि महत्त्वाचं म्हणजे टोटल फिट रहा।